जय सियाराम मित्रांनो, जय सियाराम. मित्रांनो, जय सियाराम. आता मंगळवार 8 ऑक्टोबर, हरियाणा आणि आपला कुठे हरियाणा आणि दुसरं जम्मू काश्मीर. प्रत्येक राज्यामध्ये मित्रांनो फक्त BJPचं सरकार होणार. आता हे एक्झॅक्ट पोलमध्ये त्यांनी काही पण दाखवलं ना, तर मी इथून 140 कोटी हा जो मोदी साहेबांचा परिवार आहे, हा परिवार हमेशा मोदींच्या पाठीशी राहणार आणि मोदींनाच साथ देणार. सबका साथ, सबका विश्वास, सबकाच प्रयास. मित्रांनो, मी 2 ऑक्टोबरला पैदल यात्रा केली. घरातून 6 वाजून 15 मिनिटांनी मी घरातून निघालो सकाळी आणि रात्री सप्तशृंगी माताच्या गडाची पायथ्याशी मी 2 वाजून काहीतरी 30-35 मिनिटांनंतर मी पोचलो. वाटेमध्ये मला आईचं दर्शन बंद झालं. मला वाटे सिंहावर बसलेली आपली दुर्गा माता, सप्तशृंगी माता, शेरावाली मातांचं मला दर्शन झालं. म्हणून मला विश्वास आहे पुन्हा एकदा आपला BJPचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त BJPचाच मुख्यमंत्री होणार. फक्त BJPचाच मुख्यमंत्री होणार. जसं आमच्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब, हे 3 मूर्ती हे असले ना, त्यांना मोदीचा साथ भेटणार केंद्रामधून आणि मोदी साहेब प्रत्येक गोष्ट देणार. यांच्यासारखं खटाखट फटाफट होणार नाही. मित्रांनो, मला दिवस खराब करून घ्यायचं नाही. सगळ्या गोष्टी शुभ होणार. मी आता माझा पहिला अंदाज चुकला. केंद्रामध्ये मोदी साहेबांना सीटं खूप कमी आली, पण माझे भोले बाबा, साई बाबा, अंजनेरीचे आपले लाडके पूर्ण लाडके बजरंग बली, त्यांचा पण आशीर्वाद भेटला आणि 33 कोटी देवी देवतांचा तर आशीर्वाद भेटला. मित्रांनो, मला काय सांगायचं आहे मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. हा जो मोदी साहेबांनी जो त्यांनी जे केलेलं ना, कामं केलेले ना, जम्मू काश्मीर झालं, पुन्हा वर्ल्डमध्ये तर आपल्या मोदी साहेबांची नावं आहेच. पण आहे ना, इतर जिथे BJPचं सरकार आहे ना, तिथं पण खूप छान कामं झालेली. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास एक गोष्ट लक्षात ठेवायची. फक्त मोदी साहेबांना साथ द्या. कारण जे मोदी साहेब करू शकतात ना, यांचे फक्त खटाखट फक्त फटाफट ते फटाफट करू शकतात. म्हणून आहे ना मित्रांनो, आपल्याला फक्त एकच विश्वास ठेवायचा आहे, ज्यांनी चांगले कामं केले ना मित्रांनो, तुम्ही त्याला साथ द्या. 400 सीटाने आले, पण बाबांच्या आशीर्वादाने 140 कोटी मोदी साहेबांच्या परिवाराने आशीर्वाद दिला आणि त्यांचे कमीत कमी जेवढे सीटं पाहिजेत आपल्या BJPला तेवढे सीटं आले आणि मोदी साहेब 3 वर्षला परत केंद्रामध्ये आलेले. आज मंगळवार आहे, अंबाबाईचा वार आहे, 8 ऑक्टोबर आहे. आज रिझल्ट आहे ना जम्मू काश्मीरमध्ये आणि त्याच्यानंतर आपलं गोव्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपलं हरियाणामध्ये. जिथं आता इलेक्शन झालेलं आहे तिथं आपलं सरकार होणार. आणि हेच येतच नाही तर प्रत्येक ज्या ठिकाणी आपलं अजून वोटिंग बाकी आहे तिथं पण आपलं फक्त BJPचं सरकार होणार. हा माझा विश्वास आहे. काठावर का होईना आपण पास होणार, पण प्रत्येक राज्यामध्ये आपलं BJPचं सरकार राहणार. हा माझा विश्वास आणि हा माझा विश्वास मी घेऊन ना एक ना एक दिवस मी माझ्या मोदी साहेबांना पण भेटणार. कारण का, मोदी साहेबांचा खूप मोठा दिवाण आहे, खूप मोठा भक्त आहे. कारण जे कामं केलेले ना प्रत्येक ठिकाणी आपला महाराष्ट्राचा खूप लाडका सगळ्यात लाडके आपले एकनाथ शिंदे साहेब. हे बघा,
खूप छान छान कामं केलेले दादा, खूप छान छान कामं केलेले. एकनाथ साहेब झाले, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब झाले. त्याच्यानंतर आहे ना एक आपले आजीदादा पवार साहेब, आजीदादा पवार साहेब पण झाले. सगळ्यांनी या 3 जणांनी खूप छान छान कामं केलेले, खूप छान कामं केली. आणि मला आमच्या प्रत्येक कार्यकर्ता, जो मुख्यमंत्री असो किंवा कार्यकर्ता असो, त्याचं खूप छान छान भाषण मला आवडतात दादा. म्हणून सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. आई आशीर्वाद देणार, भोले बाबा आशीर्वाद देणार, साई बाबा आशीर्वाद देणार, बजरंगबली आशीर्वाद देणार, आणि 33 कोटी देवी हा मोदी साहेबांच्या पाठीशी हमेशा साथ राहणार. आम्ही मोदींचा परिवार आहे, मैं हूँ मोदी का परिवार. आणि एक ना एक दिवस माझी भेट आई जगदंबा माता, 33 कोटी देव आणि देवी हा माझी भेट करून देणार. बोला सप्तशृंगी माता रानी की जय. जय सिया राम. फिर एक बार हर राज्य में मोदी सरकार. जय सिया राम, जय सिया राम.